नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, विभाग 2मधील आपण विभाग 2 सत्र क्रमांक 4मधील आपण बँका आणि वित्तीय बाजारपेठा हा विषय शिकत आहोत. आज आपण बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. भारतीय बँकिंग क्षेत्राने नवपरिवर्तनाची कास धरल्याने राष्ट्राच्या उभारणीत त्या महत्त्वाचा हिस्सा ठरल्या आहेत. भारतीय बँकांनी अलीकडच्या काळामध्ये ई बँकिंग सेवावर अधिक भर दिला असून ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई समाशोधन अशा अनेक सेवा सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे भारतीय बँकांमध्ये तंत्रज्ञानविषयक नवी कार्यप्रणाली भारतीय बँकिंग व्यवस्थेने आत्मसात केलेली आहे. त्यामुळे भारतीय वित्तीय व्यवस्थेची चौकट पूर्णपणे नव्या स्तरावर विस्तारले गेलेले आहे. त्यामुळे भारताच्या वित्तीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गुणात्मक विकास होण्यास अधिक मदत झालेली आहे. देशाच्या वित्तीय क्षेत्रातील प्रगतीमुळे रोजगार वृद्धी होईल असे गृहीत धरता येईल. प्रत्येक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विकास घडवणे यात पैसा हा जीवनरत्न ठरतो. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ही वित्तीय विकास, स्थानिक भांडवलाचा पाया मजबूतीकरण, उद्योगांची कार्यक्षमता वाढविणे यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अर्थव्यवस्थेमधील बँकिंग क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीने वित्तीय क्षेत्राला एक नवीन प्रगतिशील तंत्राची जोड मिळेल आणि रोजगार निर्मितीस हातभार लागेल. देशातील बँकिंग क्षेत्र एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेता येईल. वित्तीय चौकट मजबूत होईल. म्हणून सदरच्या घटकामध्ये आपण बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा अभ्यास करणार आहोत. भारतातील बँकांमधील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची गरज किंवा आवश्यकता. भारतातील बँकिंग क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची गरज काय आहे किंवा त्याची आवश्यकता काय आहे याचा वापर आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. भारतीय बँकिंग व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान विदेशातील प्रगत राष्ट्रांमधून यावे यासाठी बँकिंग क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची आवश्यकता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग व्यवसाय अधिकच गतिमान होईल. लोकांचे व्यवहार वेगाने वाढतील. उदाहरणार्थ HSBC बँकेने 1987 साली भारतामध्ये पहिले ATM केंद्र सुरू केले होते. यानंतर आहे देशांतर्गत रोजगार वाढीसाठी. भारतीय बँकिंग क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढल्यास अनेक विदेशी बँका भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि त्यामुळे पतविस्तार वाढेल. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मितीला अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. त्याचबरोबर काही विदेशी बँका देखील भारतामध्ये स्थापन होऊ शकतात. त्यामुळे बँकिंगच्या अनुषंगाने असणारा कुशल श्रमिक वर्ग यांना रोजगार मिळू शकतो. थोडक्यात देशांतर्गत रोजगार वाढीसाठी बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्षमतेच्या वाढीसाठी. भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला चालना दिल्यामुळे अनेक विदेशी खाजगी बँका वाढतील.
तसेच सहयोगी बँकांची संख्या वाढेल. त्यामुळे विदेशी खाजगी बँका या तंत्रज्ञानाच्या आधारावर ग्राहकांना दर्जेदार सेवा सुविधा तत्पर आणि कार्यक्षमरित्या पुरवतील. त्यामुळे अनेक ग्राहक अशा बँकांच्या सेवांची मागणी करतील. विदेशी बँकांच्या ग्राहक संख्येत वाढ होईल. विदेशी बँकांचा कारभार वाढेल, उलाढाल वाढेल आणि बँकिंग व्यवसाय वाढीस चालना मिळेल. त्यामुळे अशा विदेशी बँकांशी स्पर्धा करून आपले ग्राहक आणि आर्थिक उलाढाल टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्यक्षमतासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यानंतर आहे औद्योगिक विकासासाठी. भारतातील विदेशी बँकांना चालना दिल्यामुळे विदेशी बँका अनेक उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करतील. त्यामुळे अशा उद्योगांची गुंतवणूक वाढेल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. निर्यात व्यापारात वृद्धी. आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक वृद्धीचे इंजिन असते. विदेशी बँका भारतातील अनेक निर्यात प्रधान उद्योगांना कर्जे देतील. परिणामी अशा उद्योग व्यवसायांची गुंतवणूक वाढून निर्यात क्षमता अधिकाधिक वाढत जाईल. यासाठी विदेशी बँका मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतील. म्हणून विदेशी भांडवल मिळवण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची अत्यंत गरज असते. विदेशी बँकाच्या रूपाने चांगले भांडवल मिळवता येते. अशा अनेक घटकासाठी विदेशी बँकांच्या स्वरूपात भारतीय अर्थव्यवस्था विदेशी गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात वाढ होणे गरजेचं आहे. प्रामुख्याने भारतात बँकांमधील विदेशी गुंतवणुकीबाबतचे काही धोरण आहे. कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वित्तीय क्षेत्र हे नेहमीच महत्त्वाचे क्षेत्र असते. भारताने 1991मध्ये आर्थिक सुधारणा स्वीकारल्यानंतर विदेशी बँकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश आणि गुंतवणुकीबाबतचे उदारमतवादी धोरण ठरविले. सन 2010-11च्या वार्षिक धोरणामध्ये केलेल्या घोषणांचा भाग या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2011मध्ये भारतात परदेशी बँकांच्या अस्तित्वाची पद्धत या विषयावर चर्चापत्र जारी केले होते. त्यावर मिळालेल्या अभिप्रायाची दखल घेऊन आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी बँकांच्या भारतातील अस्तित्वाबाबत 2 मुख्य तत्त्वावर आधारित मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे उपकंपनी पद्धत आणि दुसरी म्हणजे शाखा किंवा संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणजेच उपबँक स्थापन करण्यास परवानगी होय. सन 2008मध्ये जागतिक पातळीवर मंदी आली आणि त्यावेळी डॉक्टर रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या वित्तीय क्षेत्रातील समितीने असे मत व्यक्त केले की जर परदेशी बँकांना भारतात प्रवेश दिला तर भारतीय बँकिंग क्षेत्रात सुधारणा होईल. भारताचा सिंगापूर आणि कोरियाबरोबर दुहेरी व्यापार होईल आणि त्या दृष्टिकोनातून सन 2006 पासून 4 वर्षाच्या आत सिंगापुरियन बँकेला 15 शाखा काढण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली, तर कोरियन बँकेला 10 शाखा सन 2010 पासून 4 शाखांना परवानगी दिली गेली. सन 2014च्या एकत्रित विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक धोरणानुसार भारतातील खाजगी बँकात 74% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला परवानगी दिली. 74% गुंतवणुकीपैकी 49% गुंतवणूक स्वयंचलित पद्धतीने तर 49%पेक्षा अधिक आणि 74%पर्यंत शासकीय मार्गाने गुंतवणूक केली जाईल. या दृष्टिकोनातून भारतीय बँकांनी अधिक प्रमाणात भारतातील बँकांचं जे काही
विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत आहेत त्याबाबत रिझर्व्ह बँकेने अधिक धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे देखील लागू केली आणि त्यामुळे भारतामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत अधिक विचारावे म्हणून धोरण अधिक उदारमतवादी ठेवले आणि त्या दृष्टिकोनातून अधिकाधिक भारतातील बँकांमध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक वाढलेली आहे. या दृष्टिकोनातून आपण पुढच्या लेक्चरमध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची प्रवृत्ती काय आहे या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.